जय हरी. एकादश स्कंध भाग 207. 29व्या अध्यायामध्ये नाथांनी आपल्या ग्रंथाचा जवळजवळ उपसंहार केला आहे. प्रथम सद्गुरू कृपा साधकाचं पालन करते, साधनात त्याला जपते असं सांगून सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असणारं ब्रह्म भक्तीनं प्राप्त होतं असं सांगितलं. मानवी मन अत्यंत दुर्धर खरं, अभिमानानं भरून जीवाला ते दुःख भोगायला लावतं. पण सर्वांच्या हृदयात राहणारा भगवंत शरणांगतीला वश होतो आणि भक्तासाठी लीला विग्रही होऊन हीन कर्म देखील करतो. अंतर्यामी स्वस्वरूपानं विलासणारा आणि बाहेर सद्गुरू रूपानं दिसणारा भगवंत सर्वथा भक्ताधीन असल्यानं त्याचे अनन्य भजन करावं, त्याचं वैभव वाढवावं, त्याचं अनुसंधान ठेवायला शिकावं, पवित्र देशी सत्संगती करावी. भगवंतावर मनापासून प्रेम केलं तर चित्तवृत्ती शुद्ध होत जाते. त्यातून अभेद भक्ती उत्पन्न होऊन आत्मज्ञान पायास लागतं. उच्च नीच प्राण्यांमध्ये एक हरी ओवलेला पाहणं ह्याचं नाव भक्ती होय. अभिमान आणि मानाची अपेक्षा सोडून देऊन सर्वांना ब्रह्मभावानं पाहावं, भगवत भावानं लोटांगण घालावं. हे साधल्यावर पुढे भगवतभाव देखील विरून जातो. नाथ महाराज म्हणतात की या ग्रंथात आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान सांगितलं असून त्याबद्दलच्या अनेक संशयांचं निराकरण केलं आहे. सर्व कर्म कृष्णार्पण करणं हीच सद्बुद्धी होय. सद्बुद्धीनं निष्काम कर्म घडतं. निष्काम मनुष्य अनन्य भक्त होऊ शकतो. अनन्यतेपासून नित्यवस्तूची गाठ पडते. म्हणून कायेनं, वाचेनं आणि मनानं हे साधन करावं. ग्रंथ मनापासून श्रवण करावा. पण श्रवणानंतर मनन अतिशय अवश्य आहे, कारण मननाचं पर्यवसान आत्मज्ञानात होतं. नास्तिकापेक्षा सकाम भक्त बरा. सकाम भक्त जर अनन्य होईल तर त्यातून निष्कामता उदय पावेल. भक्ताला भगवंत हाच चारी पुरुषार्थ होतो. हे सर्व ज्ञान ऐकून उद्धवाला अष्टसात्विक भाव आले आणि त्यानं भगवंताजवळ मुक्तीवरील भक्ती मागितली. भगवंतानं त्याच्या मनाप्रमाणे केलं. आपला अंतकाळ समीप आला हे जाणून उद्धवाला बद्रिकाश्रमी धाडलं. तिथं जाऊन लोकसंग्रह करावा आणि अनेक लोकांना परमार्थाला लावावं असं सांगितलं. श्रीकृष्णाला सोडून जाताना उद्धवाला फार वाईट वाटलं. पुढे श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागतो आणि तेवढ्यात मैत्रेयाला उपदेश करून तो स्वतःच्या निर्याणाला तयार होतो. आणि अध्याय कोणताही असो त्यामध्ये नाथ महाराज सद्गुरूंचं महत्त्व आधी देतात आणि मग त्या अध्यायाला सुरुवात करतात. कारण मानवी जीवनात काही अतर्क्य गोष्टी जशा घडून येतात त्याचप्रमाणे संतांची गाठ पडून त्यांची कृपा होणं ही देखील तर्काला न समजणारी गोष्ट आहे. ज्याच्यावर ती कृपा होते त्याला देखील ती तशी का होते हे सांगता येत नाही, परंतु जाणता साधक त्या कृपेला मनापासून शरण जातो आणि मग ती त्याला मातृभावानं जपते. तिचं वर्णन नाथ महाराज इथे करतात. ओंकाररूपी दयासागर श्री सद्गुरूंना नमस्कार असो. त्याच्या कृपेला अंतपार नाही. त्या कृपेनं जीवाचं जीवपणच धर्म सोडून तो त्याला शिव बनवतो. ती कृपा विलक्षण आहे. जीवाला ती जीवानिशी मारते, त्याच्या नामरूपांचं शून्य करते, जाती गोताचा संहार करते, आप परभावनेचं निर्दालन करून संसाराचं निस्संतान करून टाकते. सद्गुरूची भेट होऊन जेव्हा तो कृपादृष्टी करतो त्यावेळी संसार भेदाची त्रिपुटी मावळते आणि अद्वय ब्रह्म उदय पावतं. एकदा त्याची खरी भेट झाली म्हणजे भेटीमध्ये कधीच तुटी पडत नाही. आईच्या पोटात गर्भ असतो पण तो तिला दिसत नाही. त्याची आणि तिची अखंड भेट असते. त्याचप्रमाणे साधक सद्गुरूच्या पोटात वावरतात. त्यांना ती आईप्रमाणे सांभाळते. जन्मलेल्या मुलाला आई वाढवून शहाणं करते. त्याचप्रमाणे सद्गुरू कृपा साधकाला आत्मज्ञान करून देते. तेव्हा
जीव जीवपणा विसरतो आणि अद्वैत भावानं पूर्ण परमात्मा होतो. ही कृपा न होईल तर अनेक उपाय करूनसुद्धा परमार्थ साधणार नाही. पण ती कृपा झाली की साधनांची गरज संपते आणि साधक आत्मानंदात बुडून जातो. उपनिषदांचा मतितार्थ त्याच्या स्वाधीन होतो. सर्व कल्पनांना ओलांडून जाणारी ब्रह्मस्थिती केवळ श्रीकृष्ण कृपेनं उद्धवाला प्राप्त झाली. आणि हेच तर भक्तीचं महिमान आहे ना. परमात्म्य वस्तू सामान्य माणसाच्या कक्षेमध्ये येऊ शकत नाही. तिथे मन स्थिर कसं करावं हा मोठा प्रश्न आहे. खरं ते मनसुद्धा अत्यंत अनिवार्य असल्यानं नाना प्रकारच्या युक्त्या वापरून देखील वश होत नाही. ते हस्तगत करून भगवंताकडे लावण्यास अनन्य शरणांगती हाच एक हमखास उपाय आहे. असं जे शरण जातात त्यांच्यासाठी भगवंत वाटेल ते करायला तयार होतो. परमात्मा प्रगट नाही आणि गुप्तही नाही, मूर्त नाही तसा अमूर्तही नाही, स्थूल नाही आणि सूक्ष्मही नाही. त्याला आहे म्हणता येत नाही आणि नाहीही म्हणता येत नाही. त्याच्या ठिकाणी पाहते आणि पाहणे दोन्ही नाहीशी होतात. जे दिसतं तेच ब्रह्म म्हणावं तर ते नामरूपानं भरलेली माया होईल. बरं, ते नाहीच म्हणून सोडून द्यावं तर साधकाची नागवण होईल. अशा स्वरूपाच्या ठिकाणी साधकानं आपलं मन तरी कसं स्थिर करावं? मनाकडे पाहावं तर त्याची चाल अत्यंत कठीण आहे. त्याचा निग्रह करण्यासाठी प्राणायाम करावा तर मन साधकाला फसवून निघून जातं. कोणी गिरीकंदरात राहून एकांतात आसन घालून मन आवरण्याबद्दल मोठी सावधगिरी बाळगतात, पण त्यांनाही ठकवून चपळपणानं मन केव्हाच निघून जातं. कोणी साधक अन्नच वर्ज्य करून बसतात. त्याचा असा विचित्र परिणाम होतो की त्याचं मन जागेपणी आणि स्वप्नात अन्नमयच होऊन जातं. त्याचा निग्रह करू लागला असता ते अधिकाधिक खवळतं. कितीही साधनं करून साधक शिणला तरी मनोजय काही हाती लागत नाही. हे सगळं जरी खरं असलं तरी भक्तांचा अनुभव असा आहे की साधक भक्तिभावानं भगवंताला शरण गेला तर त्याचं मन आपोआप स्वतःचं मन पण विसरतं. म्हणून मनोनिग्रहासाठी भगवंताच्या चरणांनाच शरण गेलं पाहिजे. सांख्य, योग, विवेक आणि वैराग्य या सर्वांचं सार म्हणजे भगवंताची भक्ती होय. भक्तीचं रहस्य जाणून हृदयातील प्रेमाला ज्यांचं मन बदलं त्यांचं मन आपोआप अंकित होऊन राहतं. अशा प्रेममय भक्तांना स्वानंदाचं अमृत सदा सेवन करायला मिळतं. असा भक्त केवळ सद्भावानं तरतो. त्याला कधीच अपाय घडत नाही. तुझी भक्ती तेच त्याचं सत्कर्म, तुझा भाव तोच त्याचा स्वधर्म, तुला नैवेद्य अर्पण करणं तोच त्याचा यज्ञ आणि तुझ्या नामाचं नित्यस्मरण हाच त्याचा जप, तुझं मनोरम कीर्तन हीच त्याची परमसमाधी होय. अशा प्रकारे भक्तीमध्ये रंगलेल्या भक्तासाठी भगवंत अगदी हलकं काम देखील करतात. भगवंतानी नाही का उष्टी पत्रावळी उतरल्या होत्या. का बरं? भक्तांसाठी. पण हे केव्हा कळतं? तर भक्तीनं स्वरूपानुभव लक्षात येतो. आता तो कसा? तर भगवंत आहेच अशा निसंशयपणानं वागून व्यवहारात कर्म करणं हे भक्तीचं लक्षण आहे. प्रपंच म्हणला म्हणजे सुखदुःखाचे अनुभव आल्याशिवाय राहत नाहीत. परंतु भगवंताचा महिमा ज्याला कळला त्याचं मन प्रपंचातील हेलकाव्यांनी विचलित होत नाही. ते प्रेम संपादन करण्यास भगवंताचं अनुसंधान ठेवावं लागतं. अभ्यासानं ते साध्य होतं. पवित्र देशी राहून सत्संगती करावी. देवाचं वैभव वाढवावं म्हणजे चित्तवृत्ती शुद्ध होऊन भगवंताचं प्रेम उदय पावतं. जय हरी.